हुजूर 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 हुजूर। कितनी चालाकी, वो भी हमसे। कहाँ है तेरी महारानी? बुला। हुजूर नहीं तो गर्दन काट दूंगा। बुला जल्दी। हुजूर हुजूर मैं बेकसूर हूँ, मला खरंच काय ठाऊक नाही। तुम्हें कुछ पता नहीं? अभी सारी मालूमात करवाता हूँ। हुजूर ऐका 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 माझं, मी कशाला झूठ बोलेन, मी तर तुमच्या समोरच होतो की। हुजूर हुजूर अहो त्यांचा राग माझ्यावर कशा पाहिजे? जीजाबाई जहाँ कहीं होगी हम ढूंढ निकालेंगे उसे। अमीन है हम, अमीन। फखरुद्दीन खान जी हुजूर। पूरे पुणे में ऐलान कर दो, कोई मंदिर नहीं जाएगा, कोई घंटी नहीं बजाएगा। आरती इबादत इन काफरों के कारनामों पर पाबंदी लगाई गई है। यह हुक्म है हमारा। जी हुजूर। अगर हमारे हुक्म के खिलाफ कोई गुस्ताखी करे तो उसे बंदी बनाया जाए। जाओ जल्दी। जी हुजूर। और तुम्हें बड़ा शौक है ना जीजाबाई को पनाह देने का? हमारी इजाजत ली थी? नाही। तो अब देखो तुम्हारा क्या हशर करता हूं। पहले जीजाबाई मिलने दे, वो तो मिलेगी, जाएगी कहां? पटेल, हमारे चंगुल से बचना नामुमकिन है। हिक! बाजी काका, अजून राणीसाहेब आल्या नाहीत, मुहूर्ताची घटका भरत आलीये। कमाजी काय करावं? येणार त्या, ऐका माझं। नाही पण तरी बी तुम्ही जाऊन या, काय अंतर फार नाही, 2 डँगांचं आहे निघा। असं म्हणता? हा, कारण त्या आमीनची माणसं होलिया बदलून पुण्यात फिरतायत म्हणून म्हणलं। बर, आलोच मी। सुनो सुनो सुनो, शिरवल के सुभान मंगल किले के सूबेदार मियां अमीन साहब का हुक्म है, कोई भी शख्स पूना के रास्ते पर दिखाई न दे। मंदिर में आना जाना बंद, बुत परस्तों की इबादत बंद, कोई घंटा थाली बजाएगा नहीं। जो हुक्म के खिलाफ गुस्ताखी करेगा उसे खुद मियां अमीन कड़ी से कड़ी सजा देंगे। सुनो सुनो सुनो। राणी साहेब धोक्यात तर नाहीत ना? हुजूर, हुजूर, क्या हुआ? जीजाबाई कहीं दिख नहीं रही। दिख नहीं रही? ठीक से ढूंढो। पाटिल कहाँ है जीजाबाई? उसे हवा आसमान में उड़ा के लेके गई है, जमीन निकल गई है? बोलो जल्दी, कहाँ है? मला पाटिल, शामत आई है तुम्हारी, हमें धोखा दिया। हुजूर मैं सच बोलता हूँ, मला खरंच काय मालूम नाही। खामोश! क्या समझाया हमें? बेवकूफों का सरदार? कुछ भी बोल के और हम सच मानेंगे? हाँ? सच मानेंगे? हुजूर हुजूर मी माझ्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो, मला खरंच काय माहिती नाही।
या उपर मला मला मारायचं असेल तोडायचं असेल तर मारा. अहो, राणी साहेब मला सांगून नाही गेल्या. तो फिर गई तो गई कहा? यहाँ तुमने अपने घर में पना दी थी ना उसे, तो फिर मिल क्यों नहीं रही है? मिल क्यों नहीं रही है? हुजूर, हुजूर, पाटील 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 कर्नाटकातनं शहाजी राजाचा खलिता घेऊन आलोय. हे घ्या. अहो पाटील घ्या खलिता. अहो शहाजी राजांचा खलिता आहे. अहो असं बिचकल्यावानी काय करताय सा? घ्या. सिपाहियों, गिरफ्तार करके लेके जाओ इसे. वाह रे शाहजी, अपने बेगम पर इतना नाज, बाहर निकाली तो फक्र महसूस कर रहे हो और अब गणेश का बूथ बिठा रही है तो बधाई का पैगाम भेजा है. जीजाबाई का आता पता मिल गया है. ठकार शास्त्री. गोमाजी बाबा पटापटा पाय उचला चला. बाजी काका आमीनचं हे वागणं अजिबात बरं नाही. त्यांना अशी दवंडी नको द्यायला पाहिजे होती. अहो ती आम्ही आता हिरेला पेटला एवढाच त्याचा अर्थ आहे. चला लोक. उमाजी काका, बाजी काका, राणी साहेब तुम्ही तुम्ही कुठे निघालात? अहो, तुमच्याकडंच. दवंडी ऐकली, दमच धरवला नाही, पडलो बाहेर. जिजा काय ह्यो काय अवतार केलाय तुम्ही? होय म्हणजे राजवस्त्र सोडून हे असं. सांगतो, पण ठरलेल्या वेळेला कामं व्हायला हवी. ठरलेल्या वेळेतच गणरायाची प्राणप्रतिष्ठापना व्हायला हवी. अहो ते होईल हो. अहो बरं हे काय, आपल्याच जागिरीत आपल्यालाच दमदाटी. ते बघा शिवबा आले. चला, ठकार शास्त्री आपली वाट बघत असतील. जाऊ पर मोरल्या दरवाजांना ग, मागच्या दरवाजान जाऊ. हो, आम्ही समोरूनच आलो. ते आम्हीचे आश्रम वाड्या बाहेरच होते. म्हणजे माणसं आली नाहीत? नाही आली आणि आता त्यांची वाट पण बघायची नाही. खर तर वाजत गाजत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाली पाहिजे होती. धोका तो वरी फिरतोय घरा घरा. वरी आला. ए कुत्र्या, याचा अर्थ आमीन हितच कुठंतरी जवळपास आहे. चला लवकर. चला गोमाजी बाबा. बाई 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 बाई, काय यो धटिंगपणा म्हणायचा. त्या आम्हींना पाटलांच्या वाड्यात शिरावं. आता मात्र लईच अवघड झाले. पण गेला कुठं तो मुर्दा? गेला. राणी साहेब कुठं आहे ते? कुठं लपवले त्यांना? कणगीत कणगीत लपणारे आहेत बाई. त्या गेल्या बाहेर तिसऱ्या दारानं. गेल्या? कुठं गेल्या? ठकार शास्त्रींच्या वाड्याकडं. अरे देवा, अरे घात झाला मग आता. घात? कसला घात? अगं त्यो आमीन सुद्धा ठकार शास्त्रीच्या वाड्याकडे गेलाय. अरे देवा, पण त्याला कसं ठाव राणी साहेब तिकडे गेल्यात म्हणून? नेमकं शहाजीराजांचा खलिता आला आणि त्याच्या हाती घावला. त्याला समज कळलं बघ. आता हो, आता काय? राणी साहेब सापडणार आणि त्यो खैस गणरायाची पूजा नाही होऊ देणार. बाधा आणणार बघ. पण राणी साहेबांनी हे काय बी ठाव नाही. होय,
राणी साहेबांनी सांगावं लागेल. बघ, तुम्ही इथं उभं काय राहिले, जा आणि सांगा राणी साहेबांनी. अगं पण त्या आम्ही मला बघितलं तर. अहो पाटील आहात तुम्ही या गावचं, तुम्हाला कसलं आलंय भ्या. जा आणि सावध करा राणी साहेबांनी. अगं पर अहो राणी साहेब बाई माणूस असून एवढं समज करतात, मग आपणच कशाला मागं सरायचं. जा निघा. चला, काळजी मिटली. सुनो सुनो सुनो, शिरवल के सुभान मंगल किले के सूबेदार, मियां अमीन साहब का हुक्म है, कोई भी शख्स पूना के रास्ते पर दिखाई न दे. मंदिर में आना जाना बंद. कोई घंटा थाली बजाएगा नहीं. जो हुक्म के खिलाफ गुस्ताखी करेगा उसे खुद मियां अमीन कड़ी से कड़ी सजा देंगे. हे गणराया, काय रे हे? तुझीच प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हा सायास करतोय ना, मग हे विघ्न कसलं? आमच्याच मुलखात तुझीच पूजा अर्चा करण्यासाठी आम्हाला दारं खिडक्या बंद कराव्या लागतायत. हे गणराया, तूच काळजी घे बाबा. आता ठकार शास्त्री, तुम्ही धीर सोडू नका. अहो धीर सोडू नको तर काय करू? एवढा घाट घातला आपण, आणि आता हा अमीन. काय करावं राणी साहेब? कशी करावी देवाची स्थापना? हो, स्थापना होणारच. ये ठकार शास्त्री कौन है? घर क्या है उसका? पुण्यात हा गणराया त्याच्या मूळ जागी तुम्ही स्थापन केला, ही मोठी गोष्ट. हा योग या जन्मी येईल असं वाटलं नव्हतं, पण हा योग तुमच्यामुळे आला. आज धन्य झालो. शास्त्री बुवा, मंत्रविधी लवकर आटपा. आमीनचे आश्रम रस्त्यावरून फिरतायत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शास्त्री बुवा काय करताय? अहो, काय झालं? वाजवू दे की. आनंदाच्या भरात वाजवतोय मी. अहो बाहेर फिरणारे हाशम ते बहिरे नाहीत ना? हो हो, विसरलोच मी. चलो.
दरवाजा खोलो, दरवाजा खोलो, नहीं तो खून खराबा होगा। खोलो दरवाजा। तुमने मेरे हुक्म के खिलाफ बर्ताव किया है, छोड़ूंगा नहीं। मैं 3 तक गिनूंगा, अगर नहीं खुला दरवाजा तो तोड़ दिया जाएगा। 1